हॅलो एव्हरीवन. आज आपल्याबरोबर एक स्पेशल गेस्ट आहेत. पी एम एडिट्स या प्रोग्राममध्ये डॉक्टर पल्लवी या योग PhD आहेत. वेलकम पल्लवी मॅम. पल्लवी मॅमची ओळख करून द्यायची झाली तर मॅम स्वतः योग अर्जुन अवॉर्डी आहेत आणि त्यांनी इंडिया रिप्रेझेंट केलं आहे वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय टुर्नामेंट्समध्ये. प्लस त्यांचे अनेक स्टुडंट्स आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय खेळाडू आहेत आणि गेले 30 वर्षाहून अधिक काळ त्यांनी या स्पोर्ट्सला दिला आहे. सो दे आर व्हेरी डेडिकेटेड टू देअर वर्क. आणि योग बरोबर योग हा खेळाडूंना कसा बेनिफिशियल आहे यामध्ये त्यांनी बरंच कामगिरी केली आहे. मॅम वेलकम अगेन. जर आपण PM बद्दल बोलत झालं, PM गेले 40 वर्ष सतत पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन ऑर्गनाईज करते आणि भारताची ही पहिली मॅरेथॉन आहे आणि तुम्ही गेले बरेच अनेक वर्ष PMशी निगडीत आहात. तर यावर्षी आम्ही हा प्रकल्प चालू केला आहे की जेणेकरून जे एलिट खेळाडू आहेत प्लस ॲमॅच्युअर रनर्स यांना या एपिसोडचा फायदा व्हावा यासाठी आमची संकल्पना आहे की बाबा लोकांनी कसं रनिंग बरोबर योग साधना केली पाहिजे की जेणेकरून त्या खेळाडूंना मदत होईल. त्यांचा परफॉर्मन्स सुधारणा असू दे किंवा रिकव्हरी असू दे, बऱ्याच ॲस्पेक्ट आहेत. तर आज आपण दर्शकांना सगळं याबद्दल सांगणार आहोत. मॅम, पहिलं एन्ड्युरन्स रन म्हणली की एक स्ट्रेंथ हा ॲस्पेक्ट असतो. तर योग साधनेने आपल्याला एन्ड्युरन्स स्ट्रेंथ कशी बिल्डअप करता येईल याबद्दल काय तुम्ही सांगू शकाल का? नक्की. नमस्ते. ॲक्च्युली योग हा जो शब्द आहे या शब्दातच बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत है ना. योगचा अर्थ काय की जुडणे है ना, संलग्न होणे, एकत्र येणे. तर नेमकं काय एकत्र आणायचं आपल्याला, तर आपलं शरीर, मन आणि आपल्या ज्या आपण असं म्हणतो की शरीर, मन, भावना, सामाजिक, आध्यात्मिक हे सगळे जे आस्पेक्ट आहेत ते जेव्हा एकत्र येतात तेव्हा आपण कुठलंही काम करतो ते एकदम मनापासून आणि 100% केलं जातं. त्याच्यामुळे योग हा शरीर आणि मनावर खूप चांगल्या पद्धतीने काम करतो. आणि जेव्हा आता एन्ड्युरन्स गेम येतात त्यामध्ये दमदारपणा आला, स्ट्रेंथ आली, खेळाडूची मेंटल स्टॅबिलिटी यामध्ये खूप महत्वाची असते. तर योग साधना आहे ना. तर खेळाडूंना आपण स्टेप बाय स्टेप याचं ट्रेनिंग देतो. योगच्या पद्धती आणि प्रकार खूप आहेत. तर ज्याला ज्या पद्धतीने योग पाहिजे तसा तो मोल्ड केला जातो. म्हणजे योग हा खूप लवचिक आहे ना. तर त्यामुळे जेव्हा असे ऍथलीट आमच्याकडे येतात ट्रेनिंगसाठी तेव्हा मेन आम्ही त्यांना काय करतो की तुमच्या शरीराचं वजन हे तुम्हाला उचलता आलं पाहिजे. याच्यामुळे काय होतं, त्यांची कोर स्ट्रेंथ चांगली वाढते, राईट. आणि एक बॅलन्स राहतो. म्हणजे एक राईट आणि लेफ्ट साईड जी आपली बॅलन्स असायला पाहिजे. म्हणजे आपण म्हणतो की आपला मेंदू है ना, राईट हेमिस्फिअर आणि लेफ्ट हेमिस्फिअर जेव्हा हा व्यवस्थित असतो, संतुलित असतो, तेव्हा जे पण तुम्ही काम करता, आता हे रनर जेव्हा ते पळतात, एन्ड्युरन्स गेम असल्यामुळे त्यांना खूप वेळ पळावं लागतं आणि तो रिदम त्यांनी मेंटेन केला पाहिजे. आणि बऱ्याच खेळामध्ये आपण बघतो की पळताना ती जी मी तुम्ही म्हणता आता की बॅलन्स मेंटेन होते. कारण बऱ्याच लोकांना कधी होतं, काही लोकांचा लेफ्ट पाय वर जास्त वर असतो, काहींचा राईट वर असतो, त्यामुळे त्या इंजुरीज त्यांना त्या पायावर किंवा त्या साईडच्या बॉडीवर इफेक्ट होतो. त्याच्यामुळे आम्ही काय करतो, खेळाडू आला की त्याचं परीक्षण करतो आणि त्याला त्यानुसार आम्ही एक चांगलं वर्कआउट बनवून देतो. आणि मग त्या वर्कआउटमध्ये वॉर्मअप असतो. वॉर्मअपमध्ये आम्ही सूर्यनमस्कार करायला सांगतो. ते पण प्रॉपर अँगलनी केलेले, असं नाही फास्ट केले कसेही केले, ते प्रॉपर अँगलनी केले पाहिजे. त्याच्यानंतर मग स्पेसिफिक आसनांकडे आम्ही येतो. उभ्याचे काही आसनं असतात, बसूनचे काही आसनं असतात, पोटावर झोपून, पाठीवर झोपून. आणि मग त्याच्यानंतर एक रिलॅक्सेशन असतं. मग त्यामध्ये शवासन, मकरासन किंवा योग निद्रा दिली जाते. आणि त्याच्यानंतर आम्ही काही क्रिया देतो. मग त्याच्यामध्ये कपालभाती सारखी क्रिया असते आणि मग प्राणायामाकडे वळतो. तर हा जो सिक्वेन्स आहे हा सिक्वेन्स आम्ही खेळाडूंसाठी मेंटेन करतो आणि डे बाय डे त्यांची प्रगती व्यवस्थित होत जाते. आणि म्हणून हे संतुलन जे आहे ते मनाचं, म्हणजे तुम्ही गिव्हअप करायची तुमची प्रकृती असते कधी कधी की एवढं लांब आता मी खूप थकलोय, आता हे झालंय, माझ्या पायामध्ये क्रॅम्पच येत आहेत. तर सेल्फ मोटिवेशन कसं करायचं, मग याच्यासाठी आम्ही ओंकार चॅन्टिंग आहे, त्राटक आहे, की मी फोकस कसं राहायला पाहिजे. तर 5000 वर्षापूर्वी योग मध्ये या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. खेळाडूंची लाईफस्टाईल, जे सामान्य लोक आहेत त्यांची लाईफस्टाईल कशी पाहिजे. तर योग हा सगळ्यांसाठी आहे, फक्त कशा पद्धतीने आपण देतो. तो शिक्षक किंवा तो गुरु
ज्याची नीड कशी आहे त्या पद्धतीने तो दिला Present गेला केला. येस जसं आपण म्हणलं की आपलं रनिंग हा aspect आहे आणि लॉंग डिस्टन्स रनिंग. येस तर लॉंग डिस्टन्स रनिंग म्हणाल की कोर स्ट्रेंथ हा एक भाग आला, प्लस लोअर बॉडी खूप काम करते. मग स्पेसिफिकली जर मला माझ्या पायांची स्ट्रेंथ जर वाढवायची असेल किंवा मला वाटलं पाहिजे की माझ्या पायांचं जे कार्य आहे ते जास्त वेळ कसं एफिशियंटली करतात, त्याच्यासाठी तुम्ही काय काय प्रकार सजेस्ट करायला की खेळाडूंनी. मग आता आपल्याकडे खेळाडूंची पण खूप भरपूर व्हरायटी आहे. जसं मी मगाशी म्हणलो की आपल्याकडे एलिट प्लस अमॅच्युअर्स आहे. मग हा क्लास पण 18 वयापासून ते 65 वर्षापर्यंत आहे. बरोबर. तर मग तुम्ही काय काय सजेस्ट कराल की कोणते व्यायाम त्यांनी केले की त्यांची पायाची स्ट्रेंथ असेल किंवा कोर स्ट्रेंथ असेल ही त्यांची इन्क्रीज होईल. बरोबर. आता स्पेसिफिक स्ट्रेचेस पण मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे आणि काही आसनं प्राणायामाचं कॉम्बिनेशन आपण खेळाडूंसाठी करत असतो. ओके. मेन गोष्ट हे जे ऍथलीट आहे, जे लॉंग डिस्टन्स रनर आहेत, त्यांनी त्यांच्या श्वासाचा रिदम एक मेंटेन केला पाहिजे. आणि तो रिदम हा म्युझिकल असतो, म्हणजे एक संगीताची जोड त्या रिदमला आम्ही देतो. आणि याची कंपॅरिझन आपण बॉडीच्या स्ट्रेंथवर पण होऊ शकते. स्ट्रेंथवर पण होऊ शकते. कारण की काय होतं, एकदा तुमचं मन किंवा ते विचार त्या श्वासाशी कनेक्ट झाले की तुम्हाला शरीरामध्ये फटीग जाणवत नाही किंवा जे लॅक्टिक ऍसिडचं प्रमाण पण वाढतं अशा ऍथलीटमध्ये. पण ते तर बरेच असे रिसर्च झालेले आहेत की लॅक्टिक ऍसिडचं पण प्रमाण जेव्हा तुम्ही योग स्पेसिफिक करता किंवा दीर्घ श्वसन करता, योगिक ब्रिदिंग करता, काही स्पेसिफिक प्राणायाम करता, तेव्हा लॅक्टिक ऍसिड कमी झाल्यामुळे खेळाडूंना क्रॅम्प येत नाही, परत त्यांची एन्ड्युरन्स कॅपॅसिटी वाढते, त्यांचा परफॉर्मन्स वाढतो. म्हणून आपण योगमध्ये खूप असे प्रॉपर त्यांना ट्रेनिंग दिलं जातं. आणि काय ट्रेनिंग देतो आपण ते आता मी तुम्हाला दाखवणारच आहे. थँक्यू मॅम. व्ह्युअर्स, मॅम आता आपल्याला काही ट्रेनिंग्स दाखवणार आहेत की जे तुम्हाला बेनिफिशियल होतील तुमची लोअर बॉडी स्ट्रेंथसाठी आणि कोर स्ट्रेंथसाठी. सो प्लीज डू वॉच. आणि तुमच्या काही कमेंट्स असतील अबाउट नेक्स्ट एपिसोड, प्लीज डू लेट अस नो. विल बी हॅव्हिंग वन मोर एपिसोड अबाउट रिकव्हरी इन अपकमिंग डेज. थँक्यू व्हेरी मच. नमस्ते. आता खेळाडूंसाठी किंवा लॉंग डिस्टन्स रनरसाठी जो वॉर्मअप आपण योगमध्ये करत असतो तो आहे सूर्यनमस्कार आणि चंद्रनमस्कार. यात पण वेगवेगळे प्रकार आहेत, पण ऍथलीटसाठी नेमका सूर्यनमस्कार कोणता करायचा ते आज आपण शिकणार आहोत. बॉडीचे अँगल काय असले पाहिजे, किती डिस्टन्स असलं पाहिजे हे बारकाईने लक्ष द्या. ओके. तर यातली पहिली पोझिशन आहे नमस्कार स्थिती. यामध्ये चेस्ट ओपन आहे. ईच अँड एव्हरी फिंगर यू हॅव टू प्रेस प्रॉपरली. ओके. आणि पायामध्ये पाय जुळवायचे नाही. काय करायचंय, पायामध्ये खांद्याएवढं अंतर ठेवायचंय अँड टोज इन असले पाहिजे. Below the navel, press your hips, lower extremities downward, and above the navel, lift your spine upward. Your right and left legs equal body weight. हे नेहमी लक्षात ठेवा. स्टमक इन, इथे कमरेमध्ये असा आर्च नकोय, स्टमक आतमध्ये पाहिजे. श्वासाकडे लक्ष. नेवल टू नोज अँड नोज टू नेवल ही झाली पहिली पोझिशन. स्टार्ट. इनहेल. टेक युअर बोथ द हँड्स अप. हा स्ट्रेच करायचा. स्पाइन पहिले वरती स्ट्रेच करायचा आणि मग सावकाश मागे जायचंय. डोळे उघडे ठेवायचंय. तुम्हाला जिथपर्यंत मागे जाते तेवढंच मागे जायचंय. ओके. श्वास सोडत सावकाश खाली. पाठीला कुबड न येता खाली जायचंय. म्हणजे काय करायचंय, पहिले पोट टेकवायचं, मग छाती टेकवायची आणि मग डोकं टेकवायचं. पहिलेच डोकं टेकवायला गेलात तर पाठीला भाग येतो. याकडे लक्ष द्या. त्याच्यानंतर हॅमस्ट्रिंग मसल हा शक्यतो इथे या पोझिशन मध्ये पोटावर कम्प्रेशन येतं आणि हॅमस्ट्रिंग मसल हा स्ट्रेच होतो. तर हॅमस्ट्रिंग मसल खूप दुखत असेल या पोझिशन मध्ये तर एक तर खाली कमी जा किंवा नी सॉफ्ट ठेवा. राईट. त्याच्यानंतर राईट लेग बॅक, अश्वसंचलन आसन. राईट लेग बॅक म्हटल्यानंतर तो सरळ रेषेतच गेला पाहिजे. म्हणजे युअर अँकल जॉईंट, नी जॉईंट, हिप जॉईंट अँड युअर शोल्डर जॉईंट हे एका लाईनीमध्ये पाहिजे. शक्यतो या पोझिशन मध्ये हा पाय असा होतो बऱ्याच जणांचा सूर्यनमस्कार करताना आणि कालांतराने बॅक पेन डेव्हलप होतं. म्हणून लक्ष ठेवायचं, हा पाय या लाईनीमध्येच आला पाहिजे. आणि जो पहिला पुढचा पाय आहे तो 90 डिग्री अँगल. युअर नी शुड नॉट क्रॉस युअर टोज, युअर टो. ओके. हे लक्षात ठेवा.
हा 90 डिग्री अँगल मेंटेन करणं महत्वाचं आहे. म्हणजे एका बाजूला दाब असतो आणि एका बाजूला पेल्विसचा स्ट्रेच बसतो. सो दॅट स्ट्रेच यू हॅव टू फील. देन अदर लेग बॅक. दिस इज अ प्लॅंक पोझिशन. ताठ तिरपी अवस्था. ओके. शरीराचं वजन हे हातावर आणि पायावर सारखंच बेअर करा. डोंट शिफ्ट युअर बॉडी वेट लाईक दिस. यानी काय होणार, रिस्ट आणि शोल्डर पेन डेव्हलप होतं. त्याच्यामुळे सेंटर, आपलं गुरुत्वाकर्षण आणि आपल्या शरीराचा मध्य काय आहे याकडे लक्ष द्यायचं. ही पोझिशनमुळे कोर स्ट्रेंथ खूप वाढते आणि स्पाइनची स्ट्रेंथ वाढायला खूप मदत होते. ओके. आफ्टर दिस चाइल्ड पोज म्हणजे शशांकासन आपण याच्यामध्ये घेणार आहोत, जे ऍथलीट साठी एक रिलॅक्सेशन आहे पूर्ण शरीराचं. सो सी the angle is like this, both the hands straight front, press your hip down and relax your body in this posture. Okay, हे व्हेरी म्हणजे आपल्या पायासाठी आणि आपल्या पूर्ण स्पाइन साठी हे खूप छान रिलॅक्सेशन आहे. याच्यानंतर अष्टांग स्थिती. शरीराचे 8 अंग जमिनीवर टेकलेले आहेत. कशा पद्धतीने बघा, टोज, नीज, चेस्ट, both the palms and chin or forehead. ओके. शरीराचे 8 अंग जमिनीवर टेकलेले आहे म्हणून याला अष्टांग स्थिती असं म्हणतात. देन भुजंगासन. पायामध्ये खांद्या एवढं अंतर आहे. टोज फ्लॅट आहे. युअर शोल्डर्स अवे फ्रॉम युअर नेक. असं करायचं नाही भुजंगासनामध्ये. बरेच जण असं करतात. असं हे नाही करायचं. आपल्याला काय करायचं, शोल्डर्स रोल बॅक, neck upward like a giraffe. You have to stretch your neck upward, not backward. Chest open आहे आणि हा पोस्चर जो आहे तो स्पाइन साठी खूप चांगला आहे. त्याच्यानंतर पर्वतासन. अगेन शोल्डर वाइड डिस्टन्स. ट्राय टू ओपन युअर बॅक ऑफ द नी. हिप जॉइंट पॉइंटिंग अपवर्ड्स टू द सीलिंग आणि स्पाइन बघा. डॉर्सल बॅक आत गेलेली आहे. काय, डॉर्सल बॅक म्हणजे अप्पर बॅक आणि हात again shoulder wide distance. Okay, this posture also very good for whole body. Again child pose. Then right leg in front. दोन्ही हाताच्या मध्ये शक्यतो पाय आला पाहिजे. आम्ही तुम्हाला आयडियल पॉस्चर्स दाखवतो. शेवटी तुम्ही तुमच्या कॅपॅसिटीनुसार करा आणि रोज जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्ही या पोझिशनला येऊन पोहोचता. ओके. पहिल्याच दिवशी ओढून ताणून असं करू नका. अंडरस्टँड युअर फ्लेक्सिबिलिटी, युअर स्ट्रेंथ आणि मग हळूहळू पुढे जा. ओके. सी द अलाइनमेंट, 90 डिग्री अँगल, वन लाइन. देन पादहस्तासन. अगेन सी, स्ट्रेच युअर स्पाइन, स्ट्रेच युअर hamstring muscle. Inhale. Now again here, stretch your both the arms 45 degree angle. Strengthen your spine, stretch your spine and slowly engage your core muscle and come up. Engage your core muscle. Slowly come up. Again arch, eyes open. डोळे पुढे ठेवा नाही तर चक्कर येऊ शकते. And exhale, namaste. ओके. तर अशा पद्धतीने सूर्य नमस्कार जर तुम्ही केले, किती पण करा, मग 12 करा, 21 करा, 51 करा, 108 करा. ओके. हे पण एन्ड्युरन्स ट्रेनिंगच आहे. जसं तुमचे पण घाई कसे पण झटके देत सूर्य नमस्कार करायचे नाही. अशाच पद्धतीने करायचे म्हणजे तुम्हाला तुमची फ्लेक्सिबिलिटी वाढेल, स्ट्रेंथ वाढेल, एन्ड्युरन्स वाढेल आणि तुम्हाला इंजुरी होणार नाही. ओके. हा झाला सूर्य नमस्काराचा भाग जो आपण वॉर्मअप म्हणून घेतो. हे योगासनांमध्ये येत नाही. ओके. त्याच्यानंतर चंद्र नमस्कार. चंद्र नमस्कार पण वेगवेगळ्या पद्धतीचे आहे, पण ऍथलीट साठी कुठले चांगले ते आपण करणार. Sit down, back of the mat. मॅटच्या मागे वज्रासनामध्ये बसायचंय. हाताची नमस्कार स्थिती. Again, lift your spine upward. Good. Now inhale, take your hands up from sideways and stretch out. Lift your spine, arch a bit. थोडासा आर्च पाहिजे. Now exhale, slowly go down. प्रत्येक शरीराच्या अवयवामध्ये काय बदल होत आहेत, श्वासामध्ये काय बदल होत आहेत याकडे लक्ष द्या. इनहेल, कोब्रा, फ्रॉम डाउन टू अप, खालून वरती, chin up and arch. भुजंगासन.
पायामध्ये खांद्याएवढं अंतर आहे, खांदे मागे आहे, नेक लांब आहे, चेहरा रिलॅक्स आहे, हातावर थोडंसं बॉडी वेट शेअर करायचंय, राईट अँड लेफ्ट हँड. हे पॉस्चर स्पाइन स्ट्रेंथ वाढवण्यासाठी आणि फ्लेक्सिबिलिटी वाढवण्यासाठी खूप चांगलं आहे. एक्झेल पर्वतासन. श्वास सोडत श्वासाचा सूर्यनमस्कार करताना पण श्वासाकडे लक्ष द्यायचंय, चंद्र नमस्कार करताना पण, म्हणजे एव्हरीथिंग. जेव्हा आपण गुरुत्वाकर्षणाच्या दिशेने खाली जातो तेव्हा श्वास सोडायचा आणि गुरुत्वाकर्षणाच्या अपोजिट वरती येतो तेव्हा श्वास घ्यायचा, हे नेहमी लक्षात ठेवा. ओके. आणि जेव्हा होल्ड करतो पोझिशन तेव्हा ब्रीदिंग डीप चालू ठेवायचं, श्वास कधीच रोखायचा नाही, हे लक्षात ठेवा. नाउ लेफ्ट लेग फ्रंट अँड हँड्स अप. Arch, inhale, look up, Ardhachandrasana. This is very good for the athlete, this posture. Good for the hips, spine, legs. 90-degree angle पाहिजे पुढचा. Knee should not cross your toe. Arch आहे बॅकला आणि मागचा पाय एका सरळ लाईनीत आहे. Each and every joint हा व्यवस्थित अलाइन आहे. Exhale, Padahastasana. Both the legs together. Exhale, good. Head down. Neck relax ठेवायचे. कुठल्याही प्रकारचा ताण आला नाही पाहिजे, म्हणजे ओढून ताणून करताय असं झालं नाही पाहिजे. तुमची कॅपॅसिटी एवढी असेल तिथेच थांबा. ओके. हळूहळू आपल्याला वाढवायचे फ्लेक्सिबिलिटी अँड स्ट्रेंथ. अगेन लेफ्ट लेग बॅक. Inhale, hands up. Slowly up, arch, 90-degree angle and see the alignment of the back leg. Exhale, down facing dog again. Parvatasana. आता याच्यामध्ये आपण जसं जोर मारतो किंवा डॉल्फिन कसा करतो तशी एक मूवमेंट आहे. कम ऑन युअर टोज. एक्झेल डाऊन अँड लिफ्ट युअर बॉडी. ओके. म्हणजे पाय टेकवायचे नाही, लिफ्ट करायचं. थाईज, shoulders away from your neck, chest open. Exhale, Parvatasana. Child pose. Inhale, hands up, straight up, arch, and exhale, namaste. Okay? तर हा चंद्र नमस्कार आहे आणि चंद्र आणि सूर्य नमस्कार हे दोन खूप छान वॉर्मअप आपण जे म्हणतो ते ऍथलीटनी करायला पाहिजे. म्हणजे त्यांची स्ट्रेंथ, फ्लेक्सिबिलिटी आणि एन्ड्युरन्स या तीनही गोष्टी याच्यातनं वाढणार.